नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील एक पवित्र आणि ऐतिहासिक असं ठिकाण, आणि ते म्हणजे मार्लेश्वर मंदिर. या व्हिडिओमध्ये तुम्ही मार्लेश्वरला जाण्याचा प्रवास, तिथे कसं पोचू शकतो, तिथलं जे एकंदरच ऐतिहासिक आणि धार्मिक जे महात्म्य आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला इथलं जे सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं हे महत्त्वाचं देवस्थळ आहे ते बघायला मिळणार आहे. तर चला तर मग सुरू करूया आपला हा प्रवास. या मंदिराचा जो इतिहास आहे तो अनेक शतकं जुना आहे आणि इथले जे शिवलिंग आहे ते सुद्धा स्वयंभू आहे असं मानलं जातं. तुम्ही जर स्वतःच्या गाडीने प्रवास करत असाल तर इथे पार्किंगची सुविधा आहे आणि इथे गाडी पार्क करून तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. मार्लेश्वर हे मंदिर कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या बॉर्डरवर येतं. त्यामुळे जर तुम्ही कोल्हापुरातून येत असाल तर मग आंबाघाट मार्गे तुम्ही येऊन मार्लेश्वरला येऊ शकता, खडी कोळवण मार्गे. आणि रत्नागिरीवरून जर येत असाल तर मग तुम्हाला देवरुखला यावं लागेल आणि देवरुखवरून मग पुढे मारळपर्यंत तुम्ही येऊ शकता रिक्षा करून, आणि तिथून मग तुम्ही पुढे मार्लेश्वराच्या दर्शनासाठी येऊ शकता. मार्लेश्वराला अंदाजे इथे 500 पायऱ्या आहेत आणि जास्त काही असे मोठा ट्रेक नाही आहे. नॉर्मल तुम्ही अर्ध्या तासाभरात वर जाऊ शकता. मार्लेश्वर मंदिर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं एक रत्नच आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणजे निसर्गाची एक अप्रतिम कलाकृती आहे आणि या पर्वतरांगांमध्ये अद्वितीय असं सौंदर्य आहे. इथले जे सह्याद्रीचं वैभव आहे, त्यातील डोंगराच्या दऱ्या आहेत, धबधबे आहेत, हिरवीगार वनराई आहे, निळं आकाश आहे, हे सारं एकत्र येऊन एक सुंदर चित्र तयार करतात. आणि त्यामुळे मार्लेश्वरचा हा जो संपूर्ण अनुभव आहे तो खूपच वेगळा आहे आणि त्याचीच अनुभूती आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पंधरा ते 20 मिनटं वर चढून आल्यानंतर आता आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत. संपूर्ण या प्रवासात तुम्हाला बाजूने दुकानं दिसतील जिथे तुम्ही काही ना काही वस्तू खरेदी करू शकता. तिथे प्रसादसुद्धा विकत घेऊ शकता. दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या परिसरातच तुम्हाला मोठमोठ्या पर्वतरांगा आणि त्यामुळेच निर्माण झालेले धबधबे देखील बघायला मिळतील. आणि मार्लेश्वर मंदिराच्याच परिसरात हे असल्यामुळे या धबधब्याचं जे पाणी आहे ते सुद्धा पवित्र मानलं जातं. मार्लेश्वर हा मुख्यतः पूर्ण जो भाग आहे तो संपूर्ण डोंगररांगाने आच्छादलेला आहे आणि त्यामुळे या परिसरात अनेक किल्ले आहेत आणि त्यामुळे याला ऐतिहासिक दृष्ट्याने देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण तेव्हा किल्ले आणि मंदिर यांच्यात इतिहासात परस्पर संबंध होते. मोठे मोठे तेव्हाचे राजे राज्यकर्ते यांनी या मंदिराला सुद्धा भेट दिलेली आहे.
आणि आता आपण मार्लेश्वर धबधब्याचे असेच काही अप्रतिम असे नजारे बघणार आहोत. अद्वितीय अशा मार्लेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आणि इथल्या धबधब्याचा अनुभव घेतल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा गणपतीपुळे मंदिराला. मार्लेश्वरवरून अंदाजे 60 ते 65 किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे आहे. त्यामुळे हे दोन्ही स्पॉट्स तुम्ही एकाच दिवशी कव्हर करू शकता. गणपतीपुळे हे वेल कनेक्टेड असं धार्मिक स्थळ आहे. म्हणजे तुम्ही कोल्हापुरातून येत असाल तरी तुम्हाला डायरेक्ट एस टी अवेलेबल आहेत. इवन रत्नागिरीवरून देखील तुम्हाला अर्ध्या तासाला एस टी अवेलेबल आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने हे क्षेत्र इझिली ॲक्सेसेबल आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तुम्हाला इथे दिसेल की जास्त गर्दी नव्हती आणि त्यामुळे आमचं दर्शन देखील खूप लवकर झालं. गणपतीपुळे मंदिराचं एक मुख्य आकर्षण म्हणजे इथली जी गणेश मूर्ती आहे ती स्वयंभू आहे आणि ती पश्चिममुखी आहे. त्यामुळे ते अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. आणि पश्चिममुखी असल्यामुळेच बाप्पाच्या मूर्तीवर सूर्यास्ताच्या वेळी सूर्यप्रकाश पडतो आणि त्याच्यामुळे एक दिव्य वातावरण मंदिरात तयार होतं. जो सभामंडप आहे, मूर्तीचा गाभारा आहे, परिसरातील मंदिर रचना आहे ही अत्यंत सुंदर आणि कलात्मक आहे. मंदिराच्या आवारातच तुम्हाला राहण्याची सोय देखील आहे, स्वच्छतागृह देखील आहेत. त्यामुळे त्या हिशोबाने हे बऱ्यापैकी वेल डेव्हलप्ड असं तीर्थक्षेत्र आहे. मंदिरासमोरच तुम्हाला सुंदर असा समुद्रकिनारा वसलेला दिसेल. सध्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे इथे तुम्हाला जास्त काही सिनिक दिसणार नाही. पण जर का तुम्ही हिवाळ्यात इथे आलात तर तुम्हाला खूप असे सुंदरसे सनसेट या संपूर्ण पट्ट्यात बघायला मिळतील. मग ते गणपतीपुळ्याला येत असतानाच भाटे बीच असेल किंवा सर्वात फेमस असं आरेवारे बीच असेल. या गणपतीपुळ्याच्या देखील पुढे जयदुर्गला जाताना मध्ये मध्ये तुम्हाला छोटे मोठे बीच लागत राहतात आणि तिथे खूप सुंदर सुंदर असे व्ह्यू पॉईंट आहेत जे देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे कव्हर केलेले आहेत. ते तुम्ही नक्कीच बघा. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर थोड्या वेळ गणपतीपुळेच्या बीचवर आपण आता टाईम स्पेंड करणार आहोत. समुद्रकिनाऱ्यावर बसलेला असताना समुद्राच्या जसं लाटा उसळत होत्या तसंच मनात एक प्रश्न देखील उसळत होता आणि तो इथे अधोरेखित करावा असा वाटतो. तो म्हणजे रत्नागिरीला लाभलेला हा सुंदर समुद्रकिनारा, एकंदरच कोकणाला. पण याच्याबद्दल सरकारची जी उदासीनता आहे की इथलं जे पर्यटन आहे याचा विकासासाठी कोणत्याच ठोस अशा उपाययोजना आपल्याकडून केल्या जात नाही आहेत. आज आपण बघू शकतो की केरळ असेल, गोवा असेल, इतर राज्य आहेत, त्यांच्याकडून ज्या उपाययोजना केल्या जातात त्यातून तरी बाळबोध घेऊन आपण जर का या समुद्रकिनाऱ्यांचा वापर करून कोकणाला समृद्ध करू शकलो तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नसणार आहे. याच्याबद्दल काही सविस्तर व्हिडिओ करण्याचा देखील आपण फ्युचरमध्ये प्रयत्न करणार आहोत. पण त्यासाठी तुमचं देखील तेवढंच पाठबळ फार महत्त्वाचं आहे. याच विचारांची सरमिसळ घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत भाटे बीचच्या व्ह्यू पॉईंटला. तुम्ही बघू शकता की इथून या पायऱ्या इथे केलेल्या आहेत ज्याने तुम्ही एंडपर्यंत खाली जाऊ शकता व्ह्यू पॉईंटला आणि समोर तुम्हाला हा अथांग समुद्र बघायला मिळेल. आणि याचा अनुभव तुम्ही आता इथून पुढील व्हिडिओमध्ये घ्यावा.
आणि आता आपण येऊन पोचलो आहोत व्हिडिओच्या शेवटी. आधी जो प्रश्न अधोरेखित केला तो प्रश्न कुठे ना कुठे अनेक जणांच्या मनात असेल की आपल्या कोकणचा विकास नक्की कधी होणार आहे. सर्व काही गोष्टी असताना देखील कुठे ना कुठे कोकण भाग हा मागे पडतो. त्याचं जे काही कारणं असतील, पण या कारणांवर काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. कोकणचा विकास करणं महत्त्वाचं आहे. कोकणची ही संस्कृती आहे, कोकणचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते टिकवून इथला विकास करणं फार महत्त्वाचं आहे. शेवटी जाता जाता एकच म्हणावं वाटतं ह्या समुद्राला बघून की समुद्राचं अथांग पाणी क्षितिजापर्यंत पसरलेलं, हरवलेल्या विचारांचं एक नवं आभाळ, न संपणारं, न थांबणारं, अखंड चालणारं, शांततेचं आणि गूढतेचं असं एक विशाल असं सागर म्हणतात. आणि याच नोटवर आपण हा व्हिडिओ संपूया. पुन्हा एकदा भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन काही विचारासोबत. तोपर्यंत तुमच्या या चॅनलवर जे प्रेम आहे ते असंच राहू द्या. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.